मराठी टॉकीज. नमस्कार. FM बोले तो रेडिओ सिटी 95 FM वरून मी आहे टकाटक प्रथम. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात हा फेस कधी ना कधी नक्कीच येतो. असेन मी नसेन मी, पण याच्या पुढे मला ॲड करावं असं वाटतं की तुझ्या स्मरणात सदैव दरवळेन मी. क्या बात है. वा 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 वा. तर मला सगळ्यात पहिले अमृताताई तुझ्याचकडे यायचं आहे की या नाटकाचं जे थीम आहे मुळात तणाव, नाती, आयुष्यामध्ये तणाव कमी करण्यासाठी तू काय करतेस? सो या नाटकाची थीम मला असं वाटतं की विजिगीषू वृत्ती जी असते ना आपल्या प्रत्येकामध्ये, ती याची मी सेंट्रल थीम मानते. त्यामुळे आम्ही तिघींनी ज्या भूमिका केलेल्या आहेत त्या प्रत्येकाची सेंट्रल थीम ही ती विजिगीषू वृत्ती आहे. तू मला विचारलंस ताण कमी करायला मी काय करते. वेगळ्या अर्थाने ताण कमी झाल्यावर ती आपली विजिगीषू वृत्ती ही अशी उफाळून येते असं मला वाटतं. मी स्वतः म्हणजे सगळे लोक सांगतील ते अगदी टिपिकल म्हणशील तर सायकलिंग किंवा चालायला जाते किंवा गाण्याचा रियाज करते. येस. या दोघींना कधी कधी कंपल्सरी ऐकावा लागतो नाटकाच्या दरम्यान, पहिल्या वेळच्या आधीपर्यंत. वाचन, लिखाण, अशा अनेक गोष्टी आहेत. हा तर तुझा ताण झाला. म्हणजे तुझा ताण कमी करण्यासाठी तू काय करतेस. पण नात्यांमध्ये बरेचदा ताण येतो. हो. तो ताण कमी करण्यासाठी काय करायचं? त्यासाठी म्हणजे माझं सगळ्यात महत्त्वाचं माझ्या आयुष्यातलं नातं आहे म्हणजे मी आणि संदेशचं नातं आहे. आम्ही दोघंही गेली 10-15 वर्ष आम्ही सायकोथेरपी घेतो आहोत. आणि अनेकदा आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अनेक नात्यांमधले जे प्रश्न आहेत ना त्याचे अंडर द कार्पेट टाकून सगळे धावतायत कुठेतरी, असा जो एक फील आहे. तर त्या प्रश्नाला सामोरं जाणं खूप कधी कधी पेनफुल असतं, पण ते करावं लागतं. आणि ते आम्ही आमच्या थेरपीच्या सहाय्याने सातत्याने करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्यामुळे चांगल्या अर्थाने आम्ही भांडत राहतो असं मी ताण कमी करण्यासाठी भांडा. ताई, शुभांगीताई, कुटुंबामध्ये सुसंवाद कसा घडवता येईल यासाठी काय महत्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात? बरेचदा मौनव्रत हे कोणी एकाने पकडावं. कारण पण असं होत नाही सहसा. नाही, पण प्रत्येकाला आपले मुद्दे मांडायचे असतात. हा, तरी पण त्याच्यामध्ये एकाने कोणीतरी शांत बसून त्याचं संपूर्ण बोलणं झाल्यावर त्याच माणसाला कळतं आपलं काय चुकलंय. पण ते पण आहे, पण सामंजस्य असायला पाहिजे. एकमेकांना स्पेस पण द्यायची. आणि कधी कधी असं नाही की आपण कोणीच कोणाला काही विचारत नाही. कुटुंबामध्ये असं होतं की प्रत्येकजण खूप सेपरेटली वागतो. तसं नाही. हक्काने कधी कधी एकमेकांना रागवणं, विचारणं, चौकशी करणं हे असलं पाहिजे. पण त्याला एक बॅलन्स, समतोल साधायला पाहिजे. अच्छा, वेन वी टॉक अबाउट जनरेशन गॅप, बरेचदा असं होतं की आमच्या पिढीला तुम्ही काय बोलताय ते कळत नाही किंवा वाईस वर्सा होऊ शकतं. अशा वेळी मग तुम्ही कसं जमवून घेता? नाही, मी नेहमी असं लक्षात ठेवते की समोरची तरुण पिढी तर मुलीविषयीच विचारत असेल की तिला काही बोलताना आधी आपण तिच्या वयात काय करत होतो आणि आपण किती आईवडिलांना कसा त्रास दिलाय किंवा कसे वागलोय. त्यामुळे कशाचा त्रास करून घ्यायचा नाही हे मला नक्की कळलेलं आहे. कारण की मी तिच्या वयात असताना मी काय करत होते किंवा मी कशी वागत होते, तर मग त्यामुळे मग मला त्रास कमी होतो त्याचा. आणि जनरेशन गॅप प्रत्येक पिढीला असं वाटतं की म्हणजे ही मागची पिढी खूपच जुनाट पद्धतीची आहे किंवा त्यांचे विचार आणि आमचे विचार वेगळे आहेत, असं काही नाही आहे. प्रत्येक पिढीला त्या वयात तसंच वाटत असतं. पण ते फक्त सिच्युएशन बदललेली असते. म्हणजे कदाचित सोफा सेट बदललेला असेल घरातला, पण आराम तोच आहे. सिमिलर त्या गोष्टी त्याच घडत असतात. पण प्रत्येक पिढीला वाटतं की आमचं सगळं वेगळं आहे. क्या बात. तसं नाही आहे. मस्त. नीनाताई, नक्कीच हा प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल की भूतकाळातली एखादी घटना जी तुम्हाला पुन्हा एकदा जगायची आहे अशी कुठली आहे? मला असं वाटत नाही की कुठली अशी आहे जी पुन्हा जगावीशी वाटेल. कारण मला असं वाटतं मी पुरेपूर आयुष्य अनुभवलं आहे. आणि बिईंग प्रेझेंट हा जो आजचा जो आहे तो मी आधीपासूनच करत आलेली आहे. त्याच्यामुळे भूतकाळात काय झालं किंवा त्याच्यात रमणं, अर्थात फेजेस असतात, पण जसं वय वाढतं तसं मला असं म्हणजे मी स्वतःसाठी एक पायंडा घातलं की एखादं वर्ष माझं वाढलं वयाने तर त्या वर्षी काय सोडून द्यायचं ही मी गोष्ट करते. मग ती त्या वर्षी नाही झाली तर ते दर 5 वर्षांनी यायलाच पाहिजे. म्हणजे मला वाटतं मी 40 वर्षे झाले तेव्हा ही अक्कलच नव्हती. किती मिळते आयुष्यात हेच होतं.
त्यावेळेला काही खास खळगे येतात हे पण आपण सावरतो, कारण आपल्याकडे ती शक्ती असते, मानसिक आणि शारीरिक शक्ती असते. पण मला आठवतं की 55व्या वर्षी मी निश्चितपणे ठरवलं की ह्या वर्षी एक असूया म्हण किंवा कॉम्पिटिशन म्हण हे सोडून द्यायचं. मग 60 वर्षी आणखीन काय सोडायचं. आणि हळूहळू मी तसं करत आलेली आहे. आणि मला असं वाटतं की ह्याला विरक्ती नाही म्हणता येणार, पण ह्याला सामंजस्य म्हणता येईल आणि एक अनुभव म्हणता येईल. त्याच्यामुळे मग तुम्हाला कमी त्रास होतो इतर गोष्टींचा. म्हणजे सगळंच आपल्या डोक्यावर ओझं आहे किंवा आपल्या खांद्यांवर आपण घेऊन चालतो हे प्रत्येक स्त्रीला वाटतं आणि त्याचा अभिमानही असतो आणि काही अंशी ते खरंही असतं. हां, की आपल्याशिवाय आपण घर सोडल्यानंतर घर कोलमडणारच आहे, म्हणजे इतरांना काही कळतच नाही. हे मी एका वयात सोडून दिलं. आणि हळू आता सोडून म्हणजे एका दिवशी नाही होत रे, ते हळूहळू सुटतं, पण ते मी सोडून दिलं. अजूनही कधी ते डोकं होतं आणि तेव्हा मी म्हणते की आत्ता याची गरज आहे का, कारण ते इतकं अलिप्त होतं की ते कधी वापरायचं हे कळायला पाहिजे. ज्या वेळेला आय नीड टू टेक ओव्हर सर्टन थिंग्स इन द हाऊस, आय डू टेक ओव्हर, पण सारखं नाही होत. तेव्हा मग हळूहळू तुम्ही शांत होता. आणि मला माझ्या बाबतीत तर निश्चितच झालं की भूतकाळ हा भूतकाळात राहू देत ना, का छळायचं त्या भूतकाळ. बट यू डोंट एन्जॉय नॉस्टॅल्जिया. नॉस्टॅल्जिया इज डिफरंट, पण नॉट एनिमोर. आय हॅव हॅड माय फिल्म. म्हणजे इव्हन जुनी गाणी ऐकणं मला अजूनही खूप आवडतं, पण मी त्यात रममाण होऊन मग तिथेच राहायचं नाही, ते डेंजर असतं. नॉस्टॅल्जिया कोणाला नाही आवडत, पण नाही ऑनेस्टली आत्ता माझ्या वयात जे इतकं एक्साइटिंग सगळं होतं आहे, कारण तुम्ही नॉस्टॅल्जिया जर राहिलात ना तर मग तुम्हाला आजचं काहीच एन्जॉय करता येणार. आणि आज इतकं आहे, केवढं वाढून ठेवलं समोर. मला तीच एक्साइटमेंट खूप असते की आता ह्या वयात फॉर एक्झाम्पल काम करता येते, इतकं अप्रतिम नाटक मिळाली, इतके अप्रतिम को ॲक्टर, संबंध संचत इतका सुंदर. हे इट इज अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. तर मी कशाला एवढ्या वर्षांनी नाटक केलं असतं फॉर एक्झाम्पल दॅट. किंवा जी माध्यमं आली आहेत, मला खरोखरच अभिनयामध्ये खूप रस आहे आणि त्याचं वाचन करणं, त्याची काही ऐकत मला आवडतं ते. पण कशात तरी रममाण होणं आणि तिकडे जाणं हे माझ्यासाठी तर संपलेलं आहे. आठवण येणं वेगळं. आज दिलीप असता तर ही आठवण येणं वेगळं, पण आता अरे मी किती दुःखी ते गेलेलं आहे आता. सो नॉस्टॅल्जिया कॅन रिमेन विथ नॉस्टॅल्जिया. इट्स अ ब्युटिफुल फिलिंग, पण ते कधीतरी वापरण्यासाठी असतं, रोज नाही. आय एम गोइंग टू टेक सो मच फ्रॉम दिस इंटरव्ह्यू इन डीड. ओके, हा प्रश्न मला सगळ्यांनाच विचारायचा की सोशल मीडियामुळे आपण खूप अनसोशल झालो आहे का? डू यू फील सो? मी म्हणू आता मी सोशल मीडियावर आहे आणि मला आवडतं बरं का. आणि खरं सांगू का, मी अनसोशल नाही झाले, कारण सोशल मीडिया म्हणजे मी तरी असा वापरते, म्हणजे मला इन्स्टावर मी काय टाकते आणि फेसबुकवर मी काय टाकते आणि अर्थात ट्विटरवरती काय टाकते हे मी अगदी ठरवून टाकते. हो, इन्स्टावरती एक असतं इन्स्टा का म्हणतात तर इंस्टाग्राम. म्हणजे इन्स्टंटली आपल्याला एखादा फोटो आमचा काढला की आपला काढला तर लगेच तो इन्स्टावर जाईल. मॅम, यू आर अंडरस्टँडिंग द टेक्नॉलॉजी लाईक एनिथिंग. आय मीन सिरियसली. तर फेसबुकवर काय टाकायचं तर माझे नातेवाईक असतात, आपली फॅमिली असते, फॅमिली अँड फ्रेंड्स असतात फेसबुकवर. मग सगळ्याच गोष्टी नाही भसाळ्यासारख्या टाकायच्या त्याच्यावर. तर सोशल मीडियामुळे मी अधिक सोशल झाले असं मी म्हणेन, कारण मला हवं त्या म्हणजे मी काहीतरी म्हटलं फार तर कॉमेंट्स येतात, पण नाही तर ते भेटणं आणि मग अनवॉन्टेड लोक भेटल्यावरती आपण रूढ वागणं हे टाळता येतं मुख्य म्हणजे. माझा तो पेशन्स कमी असल्यामुळे. त्याच्यामुळे ते सोशल मीडियावर मी असंच आता सगळं बेसिकली यूज कसं करायचं तर मला आवडतं सोशल मीडिया आणि मी अनसोशल झाले असं मला नाही वाटत. इनफॅक्ट आपल्याला चॉईस मिळतो की आपल्याला तिथे काय बोलायचं आहे, आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, पण वाचा समोरची माणसं करत असतील तर आपलं कधी पोचतच नाही मत कधी. त्याच्यामुळे ते सोशल मीडियावर आपण उत्तमपणे टाकू शकतो. आता ट्विटर हे माध्यम आहे फॉर एक्झाम्पल, जे अनेक लोकांनी सोडलं आहे, मी ठेवले, माझे काही खूप फॉलोअर्स नाही पण आहे ते. मी ते केवळ कंप्लेंटसाठी ठेवते. हां, म्हणजे BMCचं माझ्या समोर समुद्र आहे, त्या समुद्रावरती घाण आली की लगेच मी स्वच्छता ॲपला पण टाकते आणि माय BMC हे ह्याच्यावर टाकते. मग त्याची दखल घेतली किंवा जिओ केअर लगेच दखल घेतात. काहीतरी बिघडलं तुटलं कसली कंप्लेंट करण्यासाठी ते आहे, किंवा आपलं नाटक येतं हे सांगण्यासाठी ते आहे, बाकी कुठल्याही माध्यमासाठी. आय हॅव लर्न दिस ऑफकोर्स ओव्हर द इयर्स. पूर्वी ट्विटरवरती पण भावना व्यक्त होणं वगैरे करते, आता नाही, अजिबात नाही, त्याची काही गरजच नाही, कोणी वाचतच नाही. तर त्याच्यामुळे मी सोशल आहे असं मला वाटतं आणि सोशली अवेअर आहे असं वाटतं. अमृता? हां, म्हणजे नीनाताई म्हणाली तसं ना, ते आपण कसं वापरतो हे फार महत्त्वाचं आहे. काही वेळेला मला असं वाटायला लागतं, म्हणजे कधीतरी मी जर त्या रील्समध्ये हरवायला लागले ना. डू यू स्क्रोल? हो, कधी कधी माझं असं होतं रे. म्हणजे मी पुनश्चच्या हो म्हणजे पुनश्चच्या वेळेला म्हणजे मी ते एक अॅनॉलॉजी वापरली होती, इफ यू रिमेंबर, की असं ते
अनारकलीला कशा अशा विटा करत करत चिणून टाकलं होतं ना, तर कसा वेळ गेला ते कळत. म्हणजे आपण त्या विटाच रचल्या जातात ग, आणि मग आपण भोवतालापासून किती वेळ तुटलो होतो याचं भान नसणं. तर हे माझं झाल्यावर मी सजगपणे म्हटलं नाही अमृता, असं नको. कारण काय व्हायचं, त्याच्यानंतर मला दमायला व्हायचं थोडंसं, कारण आपण असं गंमत म्हणून जातो आणि मग ते चालूच राहणं. सो मग मी सजगपणे त्याला त्यापासून स्वतःला वेगळं केलं. आणि नीनू म्हणाली त्यानुसार ते माध्यम मात्र खूप पॉवरफुल आहे. पुनश्चसारखं नाटक आम्ही रील्सच्या माध्यमाने लोकांपर्यंत इतकं पोहोचवू शकलो आणि त्याचं बुकिंग इतक्या लेव्हलला वाढलं होतं रील्समुळे. हां, म्हणजे संदेशला त्या बाबतीत एकदम मजा करत होते त्याची. त्यामुळे लोक आम्हाला तुमची रील्ससाठी आम्ही म्हणलं रील्स पण त्या नाटकाचं बुकिंग वाढू शकतं एखाद्या. तसंच आम्ही असेन मी नसेन मी साठी सुद्धा सोशल मीडियाचा इतका उत्तम वापर संदेशनी काय काय आयडियाज काढल्या होत्या त्याच्यातनं केला. सो हे माध्यम म्हणजे काय म्हणायचं, ते भुलवणार आहे, पण ते तुम्ही जर तो ताबा स्वतःकडे खऱ्या अर्थाने ठेवलात ना, तर इट इज अ व्हेरी पॉवरफुल माध्यम असं मला वाटतं. आणि मग ते तू म्हणतोस तसं ती भिंत घातली जाणार नाही. म्हणजे आपण आपलं ते काय म्हणायचं आपल्या फायद्यासाठी वापरू शकतो असं मला वाटतं. नाही, दोघींनी माझे म्हणजे मी पण त्याला अनुमोदन देते. पण सरसकट बघता म्हणजे माझ्याविषयी असं मला म्हणायचं नाही, पण बघता बघता 15-20 वर्षात मी असं दृश्य बघते आता कुठल्याही ठिकाणी सगळेजण मोबाईल मोलकरीण. म्हणजे आपण मी दुसऱ्या मजल्यावर राहते, पण मध्ये 2-3 पायऱ्या सोडून अशा 3-4 मोलकरणी आपल्या रील्स बघतायत, एकमेकींशी बोलत पण नाही आहेत. म्हणजे त्यांच्यापासून ते मी सुद्धा ही म्हणते तसं माझी अनारकली झालेली आहे बरेचदा. आणि मला त्याला काहीतरी आता टर्म पण आली ना, ब्रेन रॉट. तर मी जरा अतिरेक करते की माझा बहुतेक ब्रेन रॉट झाला आहे असं मला वाटतं. पण मला ते फार भयानक वाटतं की 4 जण बसलेले असताना पण आपण सहजपणे आता मोबाईलवर असतो. म्हणजे हां, एक्झॅक्टली, हां, ते रूढ आहे. म्हणजे आधी राग यायचा, पण आता आपणही तसंच करतोय नकळतपणे असं वाटतं. पण त्या दृष्टीने पाहिलंच तर खरंच अनसोशल व्हायला लागलंय सगळं. आता आपण एक गेम खेळणार आहे. पण हेच ना, जेव्हा टी व्ही आला होता तेव्हा तसंच व्हायचं. मला आठवतं की अचानक आमच्याकडे जेव्हा टी व्ही आला, आम्हाला वाटतं आमच्यात मी दुसऱ्या कॉलनीत राहायचे तेव्हा पहिलाच आमच्याकडे आला, आणि अचानक आमच्याकडे पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली. आणि मग ते किंवा नंतर छोटे काय काकी असं करत ते आत यायचे आणि ते सगळे टी व्ही बघायला यायचे. म्हणजे मग काय कुठली नवीन गोष्ट आली की ती घेणं म्हणजे असं एक आहे. किंवा पाहुणे आले आणि टी व्ही लावलेला असेल तर आपण सगळे असेच बसतो की कोणीच आता असे बसतो की असे बसतो, असं नाहीच आहे काही. एक्झॅक्टली. सुपर. आता आपण एक गेम खेळणार आहोत, असे न मी नसे न मी. गेमचंच नाव आहे हो किंवा नाही हे तुम्हाला सांगायचंय. अरे बापरे. यात तुम्ही आहात की नाही, ठीक आहे. सो राजकारणाचे विचार मांडायला आवडेल का आणि एखाद्या पार्टीला सपोर्ट उघडपणे कराल का? असे न मी की नसे न मी? नसे न मी. नसे न मी. अरे बापरे. एखाद्या अनोळखी नटाला किंवा नटीला एकाच भेटीत दिग्दर्शकाला रेफर कराल का? एखाद्या अनोळखी नटाला किंवा नटीला एकाच भेटीत दिग्दर्शकाला रेफर कराल का? हो हो, प्रोत्साहन देण्याचं काम आहे आपलं. ती जर टॅलेंटेड असेल तर एक्झॅक्टली. हां. ती भेटली नसेल तरी करेल. पण माझ्या हातून नकळत खूप झालंय. माझ्या हातून खूपदा झालंय रेकमेंडेशन. आणि अरे बघता बघता त्यांचं काय मस्त चाललंय सगळं असं. शांततापूर्ण वातावरणात राहायला आवडेल की आजूबाजूला लोकांच्या घोळक्यात राहायला आवडेल? असे न मी नसेन मी. शांतता. शांततापूर्ण. सेम आहे या बाबतीत. स्ट्रीट फूड खायला आवडेल की होम कुक्ड नवीन डिश ट्राय करायला आवडेल? मला आवडतं स्ट्रीट फूड. मला चॉईस दोन्हीकडे असे ना मी असं वाटतंय मला. तू जर असं विचारलंस की बाहेर जाऊन खाताना तुम्ही काय खाल, तर मी स्ट्रीट फूड खाईन. वा. ते तयार समोर होतंय, गरम आहे, मला त्याची खात्री आहे. 5 स्टार मध्ये आतल्या किचन मध्ये काय आहे कोणाला काय माहिती. डीप फ्रीझर मध्ये ठेवलेलं 5 दिवसापूर्वीचं सूप तुम्ही पित असाल, त्याच्यापेक्षा मी वडापाव खाईन व्यवस्थित. दोन्हीकडे असेल. मी हे जे मी म्हटलं की मला भेळ खूप आवडते, मला काय म्हणतात तुझं पाणीपुरी वगैरे खूप आवडतं. आणि आता आजचीच गोष्ट म्हणजे शुभांगी ते नेहमीच काय काय करून आणते. आज तिने एक वेगळंच सरबत करून आणलं होतं आणि मी आणि नीनाताईने असं ते किती छान होतं ते. तर असं होम
तिने घरनं ते करून आणल्याचे पण एक वेगळी ती एक मजा आहे. ताईच्या डिशेस कमाल असतात. चहा, तिच्या चहामध्ये कधीच एकसारखा तिचा चहा होत नाही हे मला माहिती आहे. डिझायनर चहा, वन कॉपी. नाही, आणि मला एक म्हणायचं की होम कुक्ड आणि स्ट्रीट फूड ह्याचं काही म्हणजे तशी तुलना नाही, कारण होम कुक मी एरवी खातेच, म्हणजे तो जीवनक्रम आहे. स्ट्रीट फूड ही गोष्ट कशी कधीतरी खाण्याचं, हो. रोज जाऊन नाही खात. नाही रोज नाही. म्हणजे आता आमच्या सेटवरती, आमचं सिरियलच्या सेटवरती संध्याकाळी शेवपुरी मागवणं अशी एक कशी प्रथा आहे. ते आम्हाला विचार, आता रोज मागवतात त्याच्यापैकी एखादा दिवस मी म्हणेन की मला हवंय. होम कुक ते नेहमी सारखंच आहे, म्हणजे आपण नेहमी खातोच. आज काय होतं सरबत मध्ये? आय जस्ट वॉन्ट टू नो, बिंग व्हेरी क्युरियस. काय नव्हतं. सगळ्या फळांचा रस होता, लिंबू होतं, थोडंसं अद्रक होतं, थोडीशी विलायची होती, वाळा होता आणि खसखस होतं आणि सब्जाचं बी. आम्ही उन्हात निघालो ना, म्हणजे उन्हात आमचा प्रवास होता, म्हटलं 2. हो, ताईची रेसिपी लीक्ड. ओके, आता एक शेवटचा प्रश्न सगळ्यांना आहे. असेन मी नसेन मी, पण ही गोष्ट आयुष्यात माझ्या अबाधित राहणार आहे. असेन मी किंवा नसेन मी या जगात, पण ही गोष्ट माझ्या बाबतीत या जगासाठी अबाधित असणार आहे. थोडं जरा विचारपूर्वक उत्तर द्या. हो, खरंच आहे. तुमच्या बाबतीत, किंवा ॲज अ ॲक्टर म्हणून, किंवा ॲज अ डिरेक्टर म्हणून. शिकण्याची इच्छा, म्हणजे माझी शिकण्याची इच्छा असं मी म्हणेन. किंवा मला असं वाटतं की जेव्हा मी नसेन तेव्हा लोकांनी असा विचार करावा की हिचे चॉईसेस खूप चांगले होते भूमिकेचे, की म्हणजे तिने जे निवडलं ना त्या सगळ्या भूमिकांचे चॉईसेस, निवड खूप चांगली होती, असं माझ्यानंतर जर कोणाला वाटलं, एखाद्या उभरत्या कलाकाराला किंवा प्रेक्षकाला, तर मला खूप बरं वाटेल. हो, म्हणजे नसेन मी तेव्हा त्याच्यानंतर निश्चित मला असं वाटेल की मी जी अभिनेत्री होते आणि जी माझी पॅशन आहे, जी इतकी वर्ष टिकून नव्हे ती वाढतच राहिली आहे, त्याची क्युरिओसिटी वाढत राहिलेली आहे. मला अभिनयाबद्दल वाटणारं जे पॅशन आहे ते लोकांपर्यंत पोचलेलं असं मला वाटतं, आणि त्याची आठवण लोकांनी ठेवावी. त्याच्याचबरोबर की मी एक सजग स्त्री होते आणि शब्द जपून वापरणारी होते, आणि थोडाफार आनंद दिला असेल तो माझ्या भूमिकांनी दिला. मी माणूस म्हणून कितपत आनंद, आणि फार परखडे बाहेर. पण हो, म्हणजे ह्याचाच अर्थ की एक अभिनेत्री म्हणून आय वुड लाईक टू बी रिमेंबर्ड. सिमिलर, म्हणजे की एक छान चांगल्या भूमिका केल्या आणि चांगला आनंद दिला. आणि मला असं वाटतं की आपण दरवेळेला काहीतरी ॲक्टिवली काहीतरी करून काहीतरी आपण करतो समाजासाठी, पण मी फार सटली काहीतरी करून जाईन आणि ते लक्षात राहील लोकांच्या. सुपर. थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस, आणि तुमच्या या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर जे लोक मला आता बघतायत, तुमच्या शहरात जर का या नाटकाचा प्रयोग असेल तर नक्की जाऊन बघा. एक वेगळा विचार तुम्हाला यातून मिळणारच आहे. धन्यवाद. धन्यवाद. मराठी टॉकीज.